त्या तारिणीने आपल्या दोघांमध्ये, आपल्या लग्नामध्ये किती प्रॉब्लेम्स आणण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या प्रेमाने तिला दाखवून दिलं. तिचे सगळे प्लॅन कसे फ्लॉप झाले. तिने आपल्यात कितीही भांडणं लावायचा प्रयत्न केला ना, तरी आता आपल्याला कोणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. नाहीच. आणि मी म्हटलं होतं ना तुला, मी व्यवस्थित ओळखतो तिला, मला माहिती आहे ती शांत नाही बसणार. ठीक आहे, आपला प्लॅन वर्क झाला. आता ती तारिणी कधीच आपल्यामध्ये यायची हिंमत नाही करणार. आणि तसंही कौशिकीताईंनी सांगितलंच ना, या घरात पाऊल ठेवायचं नाही. आता बघूया काय हिंमत करते ती. तेच म्हटलं ना, मी नाही हिंमत करणार, कोणीच नाही हिंमत करणार. तेच 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 बोलतेस काय अगं. हे बघ, आता लग्नानंतरची पहिली रात्र आहे, आपण दोघंच आहोत. सो या सगळ्या गोष्टी सोड आणि माझ्यावर फोकस कर. युवी जाना. कुठे जाऊ? तूच तर म्हणत होतीस ना कधी एकदा आपल्या रूम मध्ये ते असं झालंय, इथे राहायचंय, तुझ्यासोबत राहायचंय. आणि आला तो क्षण आता, तर तूच आता कुठे कुठे जाऊ, कुठे? तूच मागे लागली होतीस ना, मला आपल्या रूम मध्ये यायचंय. तसं नाही, मी थोडी नर्वस आहे. कशाला नर्वस व्हायचं? नर्वस बिरोस काय नाही, युवी आहे ना. नाही तसं तुला नाही कळणार. मग कोणाला कळणार? मलाच कळणार ना, मी नवरा आहे तुझा. आता आपल्याला असंच एकमेकांना समजून घ्यायचं आहे. पूर्ण लाईफ आपल्याला एकमेकांसोबत काढायची आहे. सो आता सगळ्या गोष्टी फक्त मलाच कळ. काय काय झालं? आर यू ओके? येस, आय एम ओके. तू असा एकदम रिॲक्ट झालास. अगं नाही, मला तुझी काळजी वाटली ग. तुझं हे फर्स्ट टाइम आहे ना, त्यामुळे. हां, म्हणजे तुझ्यासाठी नाहीये? माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. त्यामुळे तुझं फर्स्ट टाइम आहे, तुझं माझं आपलं, आपल्यासाठी हे सगळं फर्स्ट टाइम आहे ना. हे बोलतंय, मला बोलणं तर पूर्ण करू दे ना. सो त्यामुळे मी पण नर्वस झालो आता थोडासा. आय एम सॉरी. मला कळतंय तुझं नक्की काय होतंय ते. काय? मी दूध घेऊन नाही ना आले. दूध? हां, अरे ते फिल्म्समध्ये नाही का दाखवतात, लग्नानंतर नवऱ्यासाठी बायको दूध घेऊन येते. आणि मी स्टुपिड, मी विसरले. ठीक आहे, दूध वगैरे आणण्याची काही गरज नाही. असं कसं? लग्नाच्या पहिल्याच रात्री मला तुला नाराज नाही करायचं. मी पटकन दूध घेऊन येते, ओके? अगं पण काय मूर्ख मुलगी आहे. कुठल्या मुलीशी लग्न झालंय काय माहिती.